आज आपण बघतोय टीव्हीवर असेल किंवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये एका योजनेच्या संदर्भामध्ये श्रेयवादाची लढाई चालली आहे। म्हणजे सरकारने काही योजना आणल्यात आणि त्या योजना मुख्यमंत्र्यांनी आणल्यात, उपमुख्यमंत्र्यांनी आणल्यात, नेमकं कुणी आणलंय त्याच्यावरती श्रेयवादाची लढाई चालली आहे। मुख्यमंत्री लाडकी योजना, मुख्यमंत्री महोदय म्हणतात मी आणली, गुलाबी जॅकेटवाले म्हणतात आम्ही आणली, नागपूरवाले म्हणतात आम्ही आणली, कुणी आणा, पण आमचं एवढंच म्हणणं आहे, हा सगळा श्रेयवाद करत असताना आज जी वाढती महागाई आहे याचं श्रेय कोण घेणार? आज माझ्या माता भगिनींवरचे महाराष्ट्रातले म्हणजे सगळ्यात जास्त माता भगिनींवरच्या अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रात आहे। हे मला खेदजनक सांगावं वाटतं की आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झालेली आहे। याचं श्रेय कुणाचं? तिघांपैकी कुणीतरी याचं श्रेय घ्यायला लागणार ना। जेव्हा तुम्ही श्रेयवाद करताय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय घ्या। वाढत्या इंधन दरवाढीचं श्रेय कुणाचं? वाढत्या बेरोजगारीचं श्रेय कुणाचं? वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं श्रेय कुणाचं? आज जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ह्याचा सगळा सारासार या सरकारमधल्या ह्या 3 लोकांनी श्रेय घेणं गरजेचं आहे की नाही? आज महाराष्ट्रात आम्ही माता भगिनी जेव्हा फिरतोय तेव्हा आम्हाला असं वाटतंय की आम्हाला एक सुरक्षित वातावरण हवंय। आज आमच्या चिमुकल्या 3-3 वर्षाच्या मुलींवरती अत्याचाराच्या घटना वाढल्यात। आज बदलापूरची घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 3 वर्षाच्या 2 मुलींवरती जेव्हा शाळेमध्ये अत्याचार होतो आणि जेव्हा आई वडील ती तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनला जातात तेव्हा त्यांना 12 तास वाट बघावी लागते फक्त तक्रार नोंदवण्यासाठी। हे महिलांच्या साठी तुम्ही म्हणणारात लाडकी बहीण, तुम्हाला लाडक्या बहिणींचं फक्त मत हवंय, तुम्हाला लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये कुठेही प्रेम दिसत नाही। बरं, या लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात ही योजना किती फसवी आहे मी नाही म्हणत। परत मीडिया म्हणायचं की रोहिणीताई म्हणते आता योजना फसवी आहे, मी म्हणत नाही। ही योजना किती फसवी आहे ही यांचेच नेते म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे नेते आहेत ते नेते तुम्हाला आता स्क्रीनवरती मी दाखवते की तेच नेते मान्य करतात। लाव रे दादा, जरा व्हिडिओ लावतो। माझ्या गरीबों को बढ़ाने के लिए नए नए तिकड़म लगा रहे हैं। ये आपको ऐसे धोखेबाजों को सरकार से बाहर निकालना है। साथ भी ये कुछ देने की बात करेंगे तो आपकी जेब पर डाका डालेंगे। काय म्हटलेत? परत ऐकायचं का? अगर आपको कुछ देने की भाषा करेंगे तो पहले आपकी जेब पे डाका डालेंगे और जो आपको ऐसे योजनाओं में फंसाने की कोशिश करेंगे उनका वो सरकार आपको हटानी है असं त्यांनी त्याच्यात सांगितलंय। मग आता त्यांनीच सांगितलंय की नाही? मग आता ह्या योजना फसव्या आहेत हे त्यांनीच मान्य केलंय। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय की तुमच्या जेबवरती आता डाका टाकला जाणार आहे, ती सुरुवात झाली आहे। तेलाचे भाव वाढले ना? वाढले की नाही? साखरेचे भाव वाढले की नाही? वाढले। गॅसचे भाव वाढले की नाही? म्हणजे डाका टाकायला सुरुवात झाली। चला, तुम्ही सगळे खूप हुशार दिसतायत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळी महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे।